नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण मार्चच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासाठी जवळपास 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोणत्या तारखेला या हप्त्याचं वितरण होणार आहे ती तारीख व्हिडिओच्या शेवटी पाहूया. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आवाहन केलं आहे की 30 एप्रिलपर्यंत लाभार्थी महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. जर ई-KYC पूर्ण नसेल तर मार्चच्या 21व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तसंच आधार कार्ड लिंक नसलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2.5 लाख महिलांना अधिक उत्पन्न असल्याचं कारण देत या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. अर्जातील नावे आणि बँक खात्यातील नावे ही जुळली पाहिजेत, अन्यथा या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तसंच नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती देखील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. सध्याच्या या घडीला 21व्या हप्त्यापोटी तब्बल 2,40,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत. मार्च महिना संपला तरी लाडकीच्या खात्यावर मार्चचा 21वा हप्ता न आल्याने लाडक्या बहिणींकडून या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारला जात आहे की लाडकीचा 21वा हप्ता कधी जमा होणार. मात्र काळजी करू नका, कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट मार्चचा 21वा हप्ता जाहीर करत थेट लाडकीचा 21वा हप्ता कधी जमा होणार ती तारीखच त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. लाडकी बहीण योजना मार्चचा 21वा हप्ता GR क्रमांक आहे LBY/5050 प्रसिद्ध केला असून यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. आता कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार ते पाहूया. अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार लाडकीचा मार्चचा 21वा हप्ता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 24 एप्रिल 2026 ते 28 एप्रिल 2026 या दरम्यान कधी पण वितरित केला जाऊ शकतो, अशी माहिती आता या ठिकाणी प्राप्त होत आहे. जर लाडक्या बहिणींनो आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या लाडक्या महाराष्ट्र ऑल टी व्हीला सबस्क्राईब करा.